जय हिंद मित्रांनो, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। सगळीकडे तिरंगे फडकवले जात आहेत, देशभक्तीपर गाणे वाजत आहेत, पण या सगळ्या जल्लोषामध्ये भारताच्या हृदयाच्या हुंदक्याचा आवाज आपण ऐकतोय का? आज हा मला आणि माझ्यासारख्या कित्येकांना प्रश्न पडतोय की आपण खरंच प्रजासत्ताक झालोत का? 15 ऑगस्ट 1947 ला गोरे तर निघून गेले, आपण स्वतंत्र झालो, पण आपण खरंच स्वतंत्र झालोत का? की एका गुलामीतून निघून दुसऱ्या गुलामीमध्ये अडकलोत? अण्णाभाऊ साठे का म्हणाले होते, ये आजादी झूठी है? गरीब श्रीमंत यांच्यातील हे दरी का वाढत आहे? किंवा मग ईव्हीएम ने तुमचे मत संपवलंय का? तुमचा मतदानाचा अधिकार खिचून घेतलाय का? या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीचा उलगडा करणार आहोत। जय हिंद, मी सुमेध आणि तुम्ही बघत आहात सुमेध स्पीक्स चॅनल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण समजून घेऊया प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यामध्ये फरक काय, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये फरक काय? तर 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि याचीच आठवण म्हणून आपण स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा करतो। पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर घटनाकारांनी जो संविधान आपल्या भारताला दिला, तो घटनाकारांनी दिलेला संविधान अंमलात आणण्याचं काम 26 जानेवारी 1950 ला झालं आणि याचीच आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचे राज्य आले, प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेने राज्य करावे, प्रजेने प्रजेसाठी राज्य करावे अशी व्यवस्था निर्माण झाली, म्हणजे हा प्रजासत्ताक दिन। पण 2026च्या वास्तवामध्ये हे काय दिसतोय? 60% खासदार हे राजकीय घराण्यातले आहेत। संविधानाच्या प्रास्ताविक मध्ये घटनाकारांनी लिहून ठेवलंय, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक। पण कदाचित या गोष्टीचा सत्तेत बसलेल्या लोकांना विसर पडलाय। अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, ही न्याय व्यवस्था कायकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या वेता मांडू कुणाकडे, ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। आज 90% खासदार हे करोडपती आहेत, ते सामान्यांच्या वेदनांकडे लक्ष देत नाही। अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। आणि आज 2026 मध्ये हे वाक्य खरं होताना का वाटतोय आपल्याला? ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार देशाच्या 1% लोकांकडे देशाच्या 40% पेक्षा जास्त संपत्ती आहे आणि 50% जनता, ज्यामध्ये तुम्ही आम्ही येतो, आपल्याकडे देशाचा फक्त 3% हिस्सा। हे दरी का वाढत आहे? ही लोकशाही आहे की पुंजपतीशाही? आपण रात्रंदिवस कष्ट करतो, टॅक्स भरतो, मग आपला पैसे जातो कुठं? या करोडपतींचे कर्ज माफ करण्यासाठी? ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा 111वा क्रमांक येतो, म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सुद्धा मागे। सरकार स्वतः म्हणतोय की 80 करोड लोकांना मोफत राशन द्यावा लागतोय। हे राशन देण्याची वेळ का आली? हे भीक देण्याची वेळ का आली? हे सरकारचे आमच्यावर उपकार नाही, तर सिस्टमने केलेली हे आमच्यावर वेळ आणली आहे। हे राशन म्हणजे उपकार नाही, तर ही कमजोरी आहे आणि ही कमजोरी सिस्टमने तयार केलेली आहे। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा दिला होता की जर आर्थिक विषमता आपण दूर केली नाही, तर हे लोकशाहीचे मंदिर एक ना एक दिवस कोसळल्याशिवाय राहणार नाही। आणि आज आपण त्याच उंबरठ्यावर आहोत वाटते। चला आता येऊया सर्वात महत्वाच्या आणि वादग्रस्त विषयावर। लोकशाहीमध्ये राजाला भीती असायला हवी की मी काम केले नाही तर प्रजा मला निवडून देणार नाही, पण ही भीती आजच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरून नाहीशी झाली आहे आणि याला कारण आहे ईव्हीएम, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। मी ते कुठलाही टेक्निकल दावा करत नाहीये, पण माझा साधा प्रश्न आहे, जर ईव्हीएम मध्ये गडबड नाहीच, तर सरकारला ते हटवण्यासाठी का एवढा विचार करावा लागत आहे? ज्या देशांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावला, अमेरिका, जपान, जर्मनी, ते देश पुन्हा बॅलेट पेपरवर आले, मग आपण का नाही? म्हणजे विचार करा, साधा तुमच्या खिशातील असलेला एटीएम कार्ड हॅक होऊ शकते, तर देशाचं भविष्य ठरवणारी हे ईव्हीएम मशीन का मॅनेज होऊ शकत नाही?
दिवसेंदिवस लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावरून कमी होत चाललाय. पण याची सरकारला भीती मात्र नाही आहे. जेव्हा व्हीव्हीपॅटच्या स्लिपांची मोजणी करायला सरकार नकार देते, तेव्हा ही शंका अजून गडद होत जाते. जर चोरी केलीच नाही तर भीती कशाची? आज परिस्थिती हळूहळू बिकट होत चालली आहे. लोकांचा सरकारवरून विश्वास कमी होत चाललाय. लोक ओरडतायत, आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत, शेतकरी आंदोलन करतात, विद्यार्थी आंदोलन करतात, पण सरकारला मात्र याचा फरक पडत नाही. सरकार बहिरेपणानं वागतोय आणि हा बहिरेपणा आला कुठून? तर ईव्हीएम मधून. कारण सरकारला माहिती आहे, बटन कुठलंही दाबा, निवडून तर आम्हीच येणार. या सरकारने फक्त मत चोरी नाही केलं, तर लोकांचा आत्मविश्वास मारलाय. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे, ज्या माणसाने आपल्याला हे विचारण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य दिलं, हा घटना लिहिली, हा संविधान लिहिलं, अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये अपमान होतो. NCRB नॅशनल क्रिमिनल रेकॉर्ड ब्युरो नुसार या देशामध्ये लोकांवर होणारे अन्याय दिवसेंदिवस वाढतच आहेत. दलितांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. संविधान हे फक्त पुस्तक राहिलंय का? महामानवांबद्दल, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले जातात, त्यांचे पुतळे जाळले जातात, संविधानाचे भर रस्त्यावर प्रथा जाळले जातात, तर हे सरकार गप्प आहे. हाच तो न्यू इंडिया आहे का? ज्या इंडियामध्ये भारताच्या घटनाकारांचाच अपमान होतो. अरे, ज्या भारतामध्ये घटनाकारांचा सन्मान होत नाही, तिथे त्या घटनाकारांनी लिहिलेल्या संविधानाचा काय सन्मान होणार? एक ओढ म्हणावीशी वाटते, हे भारत देशा तू कशाचा महान रे? तुझ्याच घटनाकाराचा होतो इथे अपमान रे. हे भारत देशा तू कशाचा महान रे? मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी फक्त इतकाच सांगेन की 26 जानेवारी हा फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर हा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याला नेहमी आठवण करून देण्याचा हा दिन आहे की आपण प्रजासत्ताक भारतामध्ये आहोत. आज वेळ आली आहे सरकारला प्रश्न विचारण्याची. आज ती वेळ आली आहे सरकारच्या विरोधामध्ये उठण्याची. आज ती वेळ आली आहे आपल्या भारताला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनवण्याची. वेळ आली आहे संविधानाला वाचवण्याची. कारण हा फक्त संविधानाचा पुस्तक नाही आहे, तर हे तुमची माझी एक ढाल आहे. आणि ती जर ढाल तुटली तर हे भांडवलदार आपल्यावर हुकुमशाही गाजवतील आणि आपल्याला परत एकदा गुलाम बनावं लागेल. आता गप्प बसून चालणार नाही. आता आपल्याला उठा लागेल या व्यवस्थेविरोधात, या सरकारच्या विरोधामध्ये. आता आपल्याला स्वतंत्र भारताचा फक्त एक मतदार म्हणून नाही, तर स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक नागरिक बनवून उठावे लागेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना कळायला पाहिजे की स्वतंत्र भारतामध्ये आपण कसे गुलाम बनत चाललो, ही दरी कशी वाढत आहे. या व्हिडिओला इतकं शेअर करा की भांडवलदारांचे आणि सरकारचे डोळे उघडले पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की आता जनता शहाणी बनत आहे. त्यांना कळलं पाहिजे की आता लोक रस्त्यावर उतरण्यासाठी वेळ लावणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या. मी सुमेध, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.